लपंडाव मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आपण पाहतो की इकडे कबीर आणि गौतम काका हे सखीच्या जवळ येतात। आता ते दोघं आल्याबरोबर सखी खूप जास्त भावुक होते। रंग बदलतील जेव्हा नाती कळेना कुठले द्यावे नाव हे गाणे आता बॅकग्राऊंडला वाजत असते आणि इकडे सखीच्या डोक्यावरून कबीर हात फिरवत असतो। गौतम काका सखीला विचारतो, बबडू कसं वाटतंय आता? तब्येत बरी आहे ना तुझी? ठीक आहेस ना तू? त्याबरोबर मग सखी गौतम काकाला म्हणत असते, काका अरे फसवणूक झाली माझी। एवढे दिवस मी ज्या बाईला माझी आई मानत होते तिने पुन्हा फसवलं रे मला। काका म्हणजे माझी खरी आई मी एवढी दुर्दैवी आहे काका। आणि मग ती रडत असते, स्वतःला त्रास करून घेत असते। त्यावेळी गौतम काका तिला सांगतो, नाही सखी, हे बघ स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, अशी रडू नकोस प्लीज। कबीरसुद्धा म्हणत असतो, बेबी सरकार प्लीज बाद झालं, शांत व्हा, अजून किती रडणार आहात? याने फक्त तुम्हाला त्रास होईल, त्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही। सखी म्हणते, नाही मी त्या सरकारला त्या मनस्विनीला सोडणार नाही सोडणार मी तिला। तिला प्रत्येक तिच्या प्रश्नाचं उत्तर मागणार। तिने केलेल्या प्रत्येक चुकीची शिक्षा तिला मिळायलाच हवी ना। मग आता गौतम काका हा कबीरला म्हणतो, सखी शांत हो, कबीर अरे सांग ना तू तरी। त्यावर मग कबीरसुद्धा म्हणतो, बेबी सरकार बाद झालं, रडणं थांबवा। सखी म्हणते, रडणार नाहीच आहे मी जाब विचारणार। आणि मग सखी आता उठते, हाताला लावलेली आयवी काढते आणि आता ती थेट मनस्विनीला जाब विचारायला जायला निघालेली असते। कबीर म्हणत असतो, बेबी सरकार थांबा, हे बघा तुम्ही अजूनही पूर्णपणे बऱ्या झालेल्या नाही आहात, उगाचच नसता हट्ट करू नका, प्लीज थांबा, ऐका आमचं। पण सखी काहीही ऐकून घ्यायला तयारच नसते। तिचं म्हणणं असतं की मला त्या मनस्विनीला जाब विचारायचं आणि मी जाणार। आणि मग सखी तिकडनं जायला लागते। तर दुसऱ्या बाजूला आता गौतम काका आणि मीनाक्षी काकू ह्यांचं तर सरकारने पाय पुष्ण करून टाकलेलं असतं। त्यांना घरामध्ये नोकरासारखं ती राबवत असते। तर दुसऱ्या बाजूला आता सरकारने घरामध्ये एक तिचा खूप मोठा फोटो लावून घेतलेला असतो, ज्या ठिकाणी पूर्वी तेजस्विनीचा, सखीचा आणि कबीरचा फोटो असतो। आता ते सगळं बघूनच एकंदरीत सखीला राग येतो। त्यावेळी मग पुरुषोत्तम काका आणि लगेचच मीनाक्षी काकू उठून उभे राहतात। ते दोघंही सखीला म्हणतात, सखी बाळा आता तुझी तब्येत कशी आहे गं? बरी आहेस ना तू? त्यावर सखी होकार देते। मग मीनाक्षी काकू म्हणते, देवाचीच कृपा झाली की सखी एकदम सुखरूप आहे, व्यवस्थित आहे। त्याबरोबर मग आता लगेचच सखी ही मीनाक्षी काकूच्या गालावरती असलेले ते मारल्याचे व्रण पाहते आणि आता ते व्रण पाहून ती म्हणते, काकू? त्याबरोबर मग आता मीनाक्षी काकू नजर खाली करते। मग सखी आणखीनच भडकते आणि म्हणते, आता मी नाही सोडणार। आणि मग ती मोठ्याने मनस्विनीच्या नावाने हाका मारते, सरकार मनस्विनी खाली ये। त्याबरोबर मग मनस्विनी खाली येते। आता मनस्विनीला नजरेसमोर बघून तिच्याबरोबर घालवलेले सुंदर क्षण आठवायला लागतात आणि ते सगळं आठवून आता सखीला यावेळी मात्र राग येत असतो, तिरस्कार निर्माण होत असतो तिच्या मनामध्ये। आता मनस्विनी येते आणि सखीच्या खूपच जास्त समोर उभी राहते। तर नंदा मावशी म्हणते, अगं बाई, मी तर ह्या पोरीच्या 13व्याचं जेवण चांगलं वरपायचं असं ठरवलंच होतं, पण आता काय? आता तर ही पोरगी जिती परत आली, एवढीशी झाय पर जीव अगदी चिवट आहे होईचा, खरंच बाई। त्याबरोबर मग मनस्विनी म्हणते, नशीब खूप बलवत्तर आहे हिचं, म्हणूनच तर वाचली, नाहीतर सरकारने मारलेला डंक आहे, कोणीच वाचत नाही। त्याबरोबर मग सखी म्हणते, माझं तुम्ही काही वाकडं करू शकत नाही मनस्विनी। त्यावर मनस्विनी म्हणते, मला नावाने हाक मारशील मनस्विनी म्हणशील? त्यावर सखी म्हणते, हो, कारण इज्जत द्यावी एवढी तुझी लायकीच नाही आहे ना। आणि मुळात आई ह्या शब्दाच्या मागेच तू लागलेला एक कलंक आहेस, कलंक। एवढे दिवस तुला आई म्हणून मी आई शब्दाचा अपमान केलेला आहे, पण आता नाही, आता बास। त्यामुळे तुला आता तुझी लायकी दाखवायला हवीच। त्याबरोबर मग आता नंदा मावशी ही म्हणू लागते, बाई, अगं ह्या एवढ्याशा पोरीनं लायकी काढली मनस्विनी तुझी, बाई देवा, अरे काय हा दिस दावलास मला? ह्यो दिस धावायच्या आधी मला उचललं का नाहीस? आता काय करू मी? कुठं जाऊ? काय करू? जाऊ की राहू? त्यावर मनस्विनी म्हणते, कुठे चालली आहेस? तसंही तुला तमाशे बघायला खूप जास्त आवडतं ना, मग बघ, एंटरटेन हो, बघशील आता पुढे।
मग मनस्विनी आता सखीवरती हात उगारायला हात उचलते, पण तोच कबीरमध्ये येतो आणि मनस्विनीचा हात पकडतो. आणि आता मनस्विनीचा हात कबीरने पकडल्यावर मनस्विनी कबीरकडे बघत राहते. कबीर मनस्विनीकडे रागाने बघतो आणि तिला एकदाच सांगतो, माझ्या बायकोवरती उचलला जाणारा हात कापून काढायला सुद्धा मी कमी करणार नाही, समजलं ना? आणि मग तो हात सोडतो. तशी मनस्विनी रागारागाने तो हात खाली घेते आणि म्हणत असते, ओ काय म्हणालास? बायको? कोण ही तुझी? कशी रे? तू खोटा, तुझं नाव खोटं, तुझी ओळख खोटी. हिचं लग्न तर कान्हा महाडिक बरोबर झालं होतं ना? मग पण तू तर कबीर किर्लोस्कर निघालास. मग कसलं नातं? कोण बायको? कसलं लग्न? आणि हे बघ काय ना कबीर, अरे ह्या असल्या मुलीसाठी तू माझ्याशी वैर घेतोस? माझ्याशी कशासाठी? काय गरज आहे? अरे तुला माहीत नाही आहे, ही मुलगीसुद्धा ना तिच्या आई इतकीच बिंडोक आणि मूर्ख आहे. अरे सहज कोणावरही अगदी सहज विश्वास ठेवते आणि मोकळी होते. हिला फरकच पडत नाही रे, कोण फसवतं आहे कोण बरोबर आहे. अरे हिला हिच्या मावशीतला आणि आईच्या हातातला फरकसुद्धा कळत नाही. मग अजून काय पाहिजे तुला? आता तर हिच्याकडे हिची प्रॉपर्टीही नाही आहे, आता हिच्याकडे काय आहे फक्त? त्याबरोबर मग लगेचच आता नंदा मावशी म्हणते, कटोरा बी नाही आहे हिच्या हातात, तो पण आपल्यालाच द्यावा लागेल कटोरा. मी देईन ना पुरी तुला कटोरा. आणि हो, कटोऱ्याबरोबरच मी त्यामध्ये 10 रुपयेसुद्धा देईन ना, तुझी भवानी करून देईन. त्याबरोबर मग लगेच तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो, बास झालं. पुन्हा जर सखीबद्दल एक शब्द जरी बोललात ना तर मला सहन होणार नाही आणि मी ऐकूनही घेणार नाही. वयाचं भानही राखलं जाणार नाही या माझ्याकडनं. मग बोललो नाही असं समजू नका. त्यानंतर तो मनस्विनीकडे येतो आणि म्हणतो, तुम्ही काय म्हणालात? सखी बिंडोक आहे. नाही, ती बिंडोक नाही, ती इनोसेंट आहे, साधी आहे, भोळी आहे, समजलं? त्याबरोबर सखी म्हणत असते, आणि तू ना फक्त माझा वापर करून घेतला आहेस. तुला काय करणार माणसं, तुला काय करणार माणुसकी. पण एक गोष्ट लक्षात ठेव, सोडणार नाही आहे मी तुला. आत्ताच्या आत्ता पोलिसात जाणार आणि तुझ्या विरुद्ध मी पोलिसात तक्रार करणार की तू माझ्या आईचा खून केला आहेस म्हणून. त्यावर मनस्विनी म्हणते, हो घाबरले मी. तू जाऊन पोलिसांना सांगणार ना मी तुझ्या आईचा खून केला आहे म्हणून? घाबरले. तशी लगेचच आता इकडे नंदामावशी खरोखरच घाबरते. मग लगेचच मनस्विनी म्हणते, विश्वास ठेवणार कोण? त्यावर मग गौतम काका म्हणतो, सगळे विश्वास ठेवतील, कारण सगळ्यांनाच खरं कळेल की तू मनस्विनी आहेस, तेजस्विनी वहिनी नाही आहे. त्याबरोबर मग लगेचच मनस्विनी गौतमकडे येते आणि म्हणते, गौतम छोटे भाऊजी, अहो पण हे तुम्ही सिद्ध कसं करणार? मी तुमच्या तेजस्विनी वहिनीचा खून केला आहे हे जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर त्यासाठी मी मनस्विनी आहे हे प्रूफ करावं लागेल ना कोर्टात. हे कसं प्रूफ करणार तुम्ही? सांगा, बोल ना आता का गप्प बसलास? उत्तर नाही आहे. आणि तू काय म्हणालीस सखी? तू जाऊन माझी कंप्लेंट करणार? पण मीच आहे खरी तेजस्विनी राघव कामत, तुझी आई, ह्या एम्पायरची मालकीन, ह्या बंगल्याची मालकीन, ह्या सर्वाची एकुलती एक मालकीन. मग तू काय जाऊन सांगणार? कसं मी मनस्विनी आहे हे सिद्ध करणार? कारण आता मी माझ्या डोळ्यांचा रंग परमनंटली ब्राऊन केलेला आहे आणि त्या बिंडोक तेजस्विनीच्या आयुष्यात यापूर्वी काय घडून गेलेलं आहे या सर्व गोष्टीसुद्धा मला अगदी व्यवस्थित माहीत आहेत. मग तू सिद्ध कसं करणार? त्याबरोबर मग मात्र आता सखीकडे उत्तर नसतं, सखी निरुत्तर असते. मग लगेचच आता मनस्विनी म्हणते, कोणीच माझं काहीही बदलू शकत नाही. रंग बदललं ना सरड्याचं काम असतं, सरड्याची जात असते ती, आणि मला ते परफेक्टली जमतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला तुझ्या आईसारखं ते गोडमट बोलतासुद्धा येतं. सखी बाळा, माझी काही चूक नाही गं. सखी बाळा, मी काही केलेलं नाही आहे गं. पण या छोटे भाऊजींना माझ्यावरती विश्वासच बसत नाही आहे. सखी मग आता तूच सांग मी काय करू, म्हणजे छोटे भाऊजींचा माझ्यावर विश्वास पटेल. बोल, काय करशील तू? काय शिल्लक राहिलं मग तुझ्याकडे? मग मात्र आता इकडे लगेचच नंदा मावशी म्हणते, खरं एक नंबर अभिनय केलास बघ तू. त्याबरोबर मग आता मनस्विनी म्हणते, तू माझं काही वाकडं करू शकत नाही. मी सरकार आहे, सरकार.
कसं सिद्ध करशील? त्यावर नंदा मावशी म्हणते, मी मालिकेत बघितलं होतं, ते DNA कॅफिन टेस्ट काहीतरी बोलतात ना. त्यावर मनस्विनी म्हणते, अरे रे, DNA टेस्ट? मी घाबरले. पण काय आहे ना, मी आणि तेजस्विनी जुळ्या बहिणी आहोत, त्यामुळे आमचे DNA सुद्धा सेमच असणार. आणि त्यामुळे मग काय घडणार माहिती आहे? त्यामुळे तू फसणार, तू माझीच मुलगी आहेस हे सिद्ध होणार. काय करू शकते हे दाखवते तुला, थांब. आणि मग लगेचच मनस्विनी ही वरती जाते आणि मग वरती जाऊन ती सखीचं सगळं सामान घेऊन येते. आता ती बॅग सखीच्या समोर फेकते आणि म्हणते, आऊट, चालती व्हायचं ह्या घरातनं. आणि मग ती सखीला स्वतःच्या हाताला धरते आणि घरातनं बाहेर ढकलते आणि म्हणते, निघ वेदू. त्याबरोबर वेदू बॅग आणून देते. मग आता सखीला ती बॅग बघून खूप रडायला येतं, वाईट वाटतं. मनस्विनी म्हणते, निघायचं आता, तुझे या घरातले दिवस भरले, समजलं ना, चालती हो. त्याबरोबर मग सखी तिकडनं बॅग घेऊन निघून जाते. कबीर तिकडे येतो आणि म्हणतो, आज तू जिंकलीस, पण नेहमी तू जिंकशीलच असं नाही. लवकरच एक दिवस असा येईल ज्या दिवशी मी तुला हरवलेलं असेल आणि त्या दिवशी मग मात्र तुझ्या हातात कटोरा घेण्याची वेळ येईल. असो, लक्षात ठेव, मी लवकरच तुझं हे राज्य आणि तुझा हा फोटो सगळंच इकडनं उतरवणार आहे, सोबत तुझा माझही. तशी मनस्विनी हसते आणि हसत हसत कबीरच्या बाजूला जाते आणि कबीरला म्हणते, आऊट, चालता हो. तसा कबीर डोळ्यांवरचा चष्मा सरळ करतो आणि मनस्विनीला खुन्नस देत तिकडनं बाहेर पडतो. मनस्विनी मात्र इकडे मोठ्या तोऱ्यात तशीच उभी असते. त्यानंतर मग आता दुसऱ्या बाजूला त्या मुलीचा जिचा हात भाजलेला असतो तिच्या हातावरती अर्पिता औषध लावत असते. ते सगळं कॉटनने साफ करत असते. ती भानूला आवाज देते, भानू अगं लवकर घेऊन ये ना गं मलम. तशी भानू लगेचच मलम घेऊन येते. मग अर्पिता तिच्या हातावरती लावत म्हणते, हळूहळू, थोडासा त्रास होईल पण नंतर गं तुला बरं वाटेल, शांतपणे जरा बस. त्याबरोबर ती मुलगी बसते आणि ती मुलगी अर्पिताकडे बघत असते की अर्पिता खरंच किती काळजीने तिच्यासाठी हे एवढं सगळं करते. त्यानंतर आता त्या ठिकाणी मा येतात. मा विचारतात, ही मुलगी कोण आहे आणि काय झालं आहे का हिच्या हाताला? त्याबरोबर लगेचच मग आता मांना अर्पिता सांगू लागते की अहो मा, काय झालं ना, आज मी मंदिरात गेले होते साईबाबांच्या. तिकडे दर्शन घेत असताना अचानक माझ्या पदराला आग लागली, पूर्ण पदर पेटला. पण मग या मुलीने स्वतःच्या हाताने माझ्या पदराची आग विझवली आणि मला वाचवलं. म्हणून तिच्या हाताला भाजलं तर मी तिला घरी घेऊन आले. त्याबरोबर अर्पिताला लगेचच मा म्हणतात, वा, चांगलं काम केलंस आणि मुली, तुझे आभार, तुझ्यामुळे आज जीव वाचला माझ्या सुनेचा. पण अर्पिता, काय गं, तू मंदिरात गेली कशासाठी होतीस, तू एकटी? त्याबरोबर अर्पिता म्हणते, अहो सखीची तब्येत बरी नाही असं कबीरकडनं कळालं ना, तिच्यासाठी प्रार्थना करायला गेले. आता हे ऐकून मा रागवतात आणि म्हणतात की काय तुला त्या सखीचं एवढं वेळ आहे ना, मला कळत नाही. त्या आपल्या सुनेच्या नादात तू तुझी काळजी घेणं बंद करू नकोस. त्याबरोबर मग लगेचच अर्पिता मांना म्हणते, मा बघितलं आज चक्क तुम्ही स्वतःसुद्धा सखीला आपली सून असं म्हणालात, म्हणजे तुम्हालासुद्धा सखी आपल्या घरची सून म्हणून पसंत आहे. मग मा तिकडनं निघून जातात. तशी लगेच आता अर्पिता त्या मुलीला म्हणते, हे बघ, तू हे बोलणं फारसं. त्याबरोबर ती मुलगी म्हणते, नाही ठीक आहे, काही हरकत नाही, मीच चुकीच्या वेळी आले कदाचित, मी जाते. त्यावर अर्पिता म्हणते, अगं नाही, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करते, तू बस. तर दुसऱ्या बाजूला सखी घरातनं बाहेर पडलेली असताना आता सखीला खऱ्या तेजस्विनीबरोबर जे काही सुंदर क्षण घालवलेले असतात ते सगळे आठवत असतात. तिची तब्येत बरी नसताना तिची घेतलेली काळजी आता तिला सगळं आठवत असतं. मग सखी चालत त्या रस्त्याने चाललेली असते आणि ती म्हणत असते, आई, का सोडून गेलीस गं मला? आता बघ, मी एकटी पडली आहे. आता कोणाला आई अशी हाक मारू मी? कोणाच्या कुशीत शिरू? कोणाकडे जाऊ? कुठे रडू? काही कळत नाही आहे. आणि मग सखी पुढे चाललेली असते. कबीर येतो आणि सखीचा हात पकडतो, सखीला थांबवतो आणि म्हणत असतो, बेबी सरकार थांबा. हे बघा, तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आहे. तुम्ही माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला आपल्या घरी घेऊन जातो. तुम्ही तिकडे चला, माझ्यासोबत राहा.
हे बघा बेबी सरकार, आपण दोघं जर एकत्र आलो ना तर आपल्याला कोणी मात नाही देऊ शकत. आपण या मनस्विनीला चांगला धडा शिकवू शकतो, चांगली हिला आपण अद्दल घडवू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपलं सणाचं विश्व निर्माण करू शकतो, जिथे कोणीही नसेल, नाही मनस्विनी ना इतर कोणी. तिथे फक्त सखी आणि कान्हा दोघेच असतील. त्याबरोबर सखी म्हणते, पण मला या सगळ्याआधी तुला एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे खरोखर सखी आणि कान्हा सणाचं प्रेम जिवंत आहे का? तुला वाटतं असं? कबीर म्हणतो, बेबी सरकार. त्यावर सखी म्हणते, 1 मिनटं बोलू देत मला. तूही खोटारडा आणि ती सरकार दुप्पट खोटारडी. तुम्हा दोघांना नाही समोरच्या माणसाशी काही घेणं देणं नसतं, समोरच्याच्या फिलिंग्सची घेणं देणं नसतं, समोरच्याच्या भावनाचा तुम्हाला काहीही गंध नसतो. तुम्हाला फक्त तुमचा स्वार्थ महत्त्वाचा असतो. तुम्हाला फक्त तुमचा फायदा तोटा गरजेचा वाटतो. तुम्हाला फक्त तुम्ही इतकंच दिसतं. समोरच्याच्या भावनांचा खेळ झाला, समोरच्याचा जीव गेला तरीही बेहत्तर, पण तुम्ही जिंकणं तुमच्यासाठी गरजेचं असतं. तुम्ही दोघंही ना एकाच माळेचे मणी आहात. आणि हो, तू मला एवढा ओरडून सांगत होतास की तू चुकती आहेस, ती मनस्विनी तुझी आई नाही आहे, पण त्यावेळी मी तुझं नाही ऐकलं. त्यावेळी बरोबर होतास तू, त्यासाठी सॉरी. आणि आता बास, आता ना मला तुझ्या आधाराची गरज नाही आहे. खूप आधार दिला आहेस तू आत्तापर्यंत मला, खूप इतका आधार दिला आहेस ना की तुझ्या त्या आधार देण्यामुळे मी स्वतःच्या पायावरती उभी राहिलेच नाही, मी तुझ्यावरती अवलंबून राहत गेले. पण आता बास, आता मला कोणीच नको आहे माझ्यासोबत, कोणीच नको आहे. आता मला एकटीला राहायचं आहे आणि मी माझी एकटी राहूसुद्धा शकते. मला काय करायचं आहे ते मी माझं बघून घेईन. आणि लक्षात ठेव, मी तुला आणि त्या मनस्विनीलासुद्धा चांगला धडा शिकवेन. मी गप्प बसणार नाही आहे, मी हार मानणार नाही आहे. मी माझ्या बाजूने प्रयत्न करत राहणार, एकटी झगडणार, झुंजणार. आत्तापर्यंत पाहिलंस ते सखीचं प्रेम होतं, पण आता पाहशील तो सखीचा स्वाभिमान असेल. आता बास झालं, सगळंच बास. आता मला ना स्वतःच्या हिमतीवर स्वकष्टावर जगायचं आहे आणि मी जगून दाखवणार. त्यानंतर सखी चाललेली असताना त्या ठिकाणी दाभाडे मावशी आणि जानू येतात. त्या दोघी आल्यावर दाभाडे मावशी सखीचा हात पकडतात. सखी दाभाडे मावशींना घट्ट मिठी मारते आणि मग आता सखी रडत असते. त्याबरोबर मग दाभाडे मावशी तिला म्हणतात, सखी शांत हो बाळा, शांत हो. मग सखी म्हणते, दाभाडे मावशी आहो सगळंच. त्यावर दाभाडे मावशी म्हणतात, कळलं, सगळं कळलं आहे बेटा आम्हाला. त्याबरोबर मग जानूसुद्धा सखीला मिठी मारते. सखी म्हणते, जानू अगं. त्यावर जानूसुद्धा म्हणते, सखी थांब, आपण बोलू पण नंतर, चला आता चल आधी आमच्याबरोबर. त्याबरोबर सखी म्हणते, कुठे? त्यावर मग त्या दोघी म्हणतात, अगं आम्ही चल म्हणतोय ना, मग चल. आणि मग त्या दोघीही आता सखीच्या हाताला धरतात आणि सखीला तिकडनं घेऊन जातात. आता सखीला ती लोक तिकडनं घेऊन जात असतात तर कबीरला किरण नजरेने खुणावतो की काम चोख पार पडले. त्यानंतर मग कबीर आणि किरण दोघंजणं एकमेकाच्या शेजारी उभे राहतात. सखी तिकडनं दाभाडे मावशी आणि आता जानूबरोबर निघून गेलेली असते. मग किरण म्हणत असतो, बरं झालं कबीर, तू वेळेवरती दाभाडे मावशींना आणि जानूला कॉल करून बोलवून घेतलंस. कबीर म्हणतो, मला आज खात्री होतीच मनस्विनी असाच काहीतरी डाव टाकणार, ती आता सखीला घरातनं बाहेर वगैरे काढणार. पण मला हेही माहिती होतं की सखी ह्या कठीण परिस्थितीत माझा आधार नाही स्वीकारणार. सखी स्वाभिमानी आहे म्हणून मी दाभाडे मावशींना बोलवलं. त्यावर मग किरण म्हणतो, अरे पण ह्या दोघी नेमकं तिला घेऊन जात आहेत कुठे? कबीर म्हणतो, तिच्या हक्काच्या ठिकाणी, सखी सदन चाळीमध्ये. पण मी शब्द देतोय तुला किरण, लवकरच मी सखीला त्या चाळीतून तिच्या महालात घेऊन जाईन परत, खरंच. त्याबरोबर किरण त्याला म्हणतो, नक्की करून दाखवशील तू कबीर सगळं व्यवस्थित. आता सध्या सखीची काळजी करू नकोस, तिकडे जानू आहे, दाभाडे मावशी आहेत, त्या दोघीजणी घेतील तिची काळजी. त्यावर मग कबीर म्हणतो, होप सो, तसंच होईल. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सखी म्हणत असते, साध्या भोळ्या माणसांना फसवणं आणि त्यांना मूर्ख बनवणं हे या असल्या लोकांना चांगलंच जमतं. एक माझ्या समोर उभा आहे हा, आणि दुसरा ती सरकार. काय बरोबर ना?
मग मात्र आता कबीर गप्प बसतो. त्यानंतर मग दुसऱ्या बाजूला सखी म्हणते, जर मला डॉक्युमेंट मिळवायचे असतील तर त्या घरात जावंच लागेल. त्यावर मग दाभाडे मावशी म्हणतात, अगं पण तुला काय वाटतं, सरकार तुला घरात घेईल का? त्यावर सखी म्हणते, पर्याय नाही आहे, जावं तर लागेल. त्यानंतर सखी आता कामत हाऊसला आलेली असते आणि ती म्हणत असते, कष्टाला लाज नसते सरकार, पण हे तुम्हाला नाही कळणार, समजलं ना? त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तो प्रति व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.